हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार ज्याला निसार सॅटेलाइट आपण म्हणतोय, या सॅटेलाइटची युटिलिटी एवढी जास्त आहे की या सॅटेलाइटमुळे आपल्या पृथ्वीवरती ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल होत आहेत, मग ते एखाद्या भागामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होत असेल किंवा एखाद्या भागामध्ये भूकंपाच्या घटना होत असतील किंवा कोणत्याही पद्धतीने भूभागामध्ये बदल होत असतील, तर ते बदल आपल्याला समजून घेणं खूप जास्त सोपं होणार आहे। मग अशा प्रकारचा हा जो सॅटेलाइट आहे, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आपण याला म्हणतोय, आणि हा जगातला सगळ्यात महाग अशा प्रकारचा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे। तर नेमकं हा सॅटेलाइट कशा पद्धतीने वर्क करतोय, काय काय याच्यामध्ये फीचर्स आहेत, कधी ह्याला लॉन्च केलं जाणार आहे, याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या करंट कनेक्टच्या एपिसोडमध्ये डिस्कस करणार आहोत। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो। सो निसार सॅटेलाइट आणि काय काय गोष्टी यामध्ये आहेत ते आपल्याला एक एक करून आता डिस्कस करायचे। करंट कनेक्ट मध्ये ऑलरेडी आपण काही इंटरेस्टिंग एपिसोड या आधी बघितलेले आहेत। मग त्यामध्ये जीआय टॅग कंट्रोवर्सी त्याबद्दलचा आपण एक सेशन घेतलेला आहे, एक्झिओम 4 मिशन आहे, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग वरती आपण सेशन घेतलेलं होतं। देन एव्हिएशन सिक्युरिटी इन इंडिया हा जो टॉपिक आहे यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे। डंकी रूट केस आहे, त्यानंतर फास्ट फूड समोसा कचोरी यांच्याबद्दल नेमकं काय हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस आहे यांचे, याबद्दलची देखील चर्चा आपण आपल्या आधीच्या एपिसोड्स मध्ये केलेली आहे। लास्ट मध्ये जर बघितलं, नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल वरची देखील आपण चर्चा मागच्या आपल्या एपिसोड मध्ये केलेली होती। ठीक आहे, सो नक्की हे सगळे एपिसोड्स चेक करा, इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला याबद्दल इथे मिळणार आहे। यूपीएससी एमपीएससी म्हणलं की एनसीईआरटीचा खूप महत्त्वाचा रोल आहे। तर आपल्या या प्लॅटफॉर्मवरती एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवरती फ्री ऑफ कॉस्ट डेली 9 वाजता एनसीईआरटी ची चर्चा करत राहतो, ज्यामध्ये 26 जुलै म्हणजे आपण बघितलं किंवा मागच्या 26 जुलै पासून 12 ऑगस्ट पर्यंत आता जिओग्राफी या विषयाच्या एनसीईआरटी इथे कव्हर केल्या जाणार आहेत आणि प्रॉपर इथे शेड्यूल दिलेला आहे। रोज रात्री 9 वाजता हे सेशन आपल्या याच YouTube प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला बघायला मिळेल। सो नक्की सगळ्यांनी हे बघणं सुरू करा, तुमचे एनसीईआरटी इथून बऱ्यापैकी कव्हर होऊन जातील। ठीक आहे, नाउ लेट्स कम टू दिस पॉइंट। सगळ्यात पहिले तर NISAR म्हणजे काय? NISAR चा अर्थ काय होतो? नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार, आणि हे नासा आणि इस्रो या 2 स्पेस एजन्सीज मधलं जॉइंट मिशन आहे। आता याचं नेमकं पर्पज काय आहे या पूर्ण सॅटेलाइटचं? तर पहिले तर काय म्हणतो आपण की दिस इज अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट। पृथ्वीचा जो भूभाग आहे तो ऑब्झर्व करण्यासाठीचं हे सॅटेलाइट आहे। आता हे काय करू शकते, तर आपल्या पृथ्वीचे जे सरफेस आहेत त्यामध्ये जे काही चेंजेस होत आहेत ते फाईन डिटेल मध्ये एकदम बारीक पद्धतीने ते तुम्हाला ते दाखवू शकतात की ते असा बदल झालेला आहे। मग त्यामध्ये त्यांनी अर्थक्वेक असेल, व्होल्कॅनो असेल, या रिलेटेड काही घटना घडल्या असतील त्याबद्दलची माहिती ते दिली जाऊ शकेल। वेगवेगळ्या ज्या इकोसिस्टम्स आहेत, मग ते टेरेस्ट्रियल इकोसिस्टम असतील, ॲक्वेटिक इकोसिस्टम असतील, त्या इकोसिस्टम मध्ये होणारे बदल हे दाखवू शकतील। महत्त्वाचं म्हणजे आपला जो पूर्ण पोलार रिजन आहे त्यामध्ये बर्फाच्या भागात काही जर बदल होत आहेत, लाईक बर्फ वितळतोय, काही त्यामध्ये चेंजेस होत आहेत, ते देखील इथे दाखवले जाऊ शकतात। बाकी मग सगळं डिझास्टर रिलेटेड म्हटलं तर फ्लड आहे, लँडस्लाइड आहे, यांसारख्या घटना देखील तिथे प्रॉपरली आपल्याला मॉनिटर करता येऊ शकतात। अशा प्रकारचा हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे। इथे आपल्याला बघायला मिळते हे पूर्ण त्याचं एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे। आता हा जो पूर्ण भाग आहे या सॅटेलाइट मधला, याला म्हणलं जाते I3K हे एक प्रकारे काय तर स्पेस क्राफ्ट बस असं याला म्हणतात। म्हणजे एक फ्रेम आहे, या फ्रेम वरती वेगवेगळे इक्विपमेंट लावले जातात। तर नासा आणि इस्रो यांच्यामधला हा इनिशिएटिव्ह आहे। तर इस्रो कडून ही I3K बस तिथे बनवली गेलेली आहे। त्यासोबतच इथे आपल्याला बघायला मिळतात की 2 प्रकारचे इथे काय आहेत तर रडार आहेत। 2 प्रकारचे रडार आहेत, एक आहे L बँड रडार आणि दुसरा आहे S बँड रडार। आता L बँड रडार जो आहे तो बनवलेला आहे कोणी तर नासानी बनवलेला आहे। ठीक आहे, L बँड रडार हा नासानी बनवलेला आहे आणि S बँड रडार हा कोणी बनवलेला आहे तर इस्रोनी बनवलेला आहे। ठीक आहे, बाकी पूर्ण याचा मोठा अँटिना आहे आणि या अँटिनाची साईज एवढी जास्त आहे की याच्यामुळे बऱ्यापैकी पृथ्वीचा भाग जो आहे तो कम्फर्टेबली मायनर लेवलवरती कव्हर करण्यासाठी मदत होणार आहे या अँटिनामुळे। ठीक आहे, सो हा एक भाग झाला। आता याचं लॉन्चिंग कधी आहे तर आता 30
30 जुलैला याचं लॉन्चिंग आहे. कुठून लॉन्च केलं जाणार आहे हे सॅटेलाइट, तर आपल्याकडे जे सतीश धवन स्पेस सेंटर आहे श्रीहरिकोटामध्ये, तिथून याला लॉन्च केलं जाणार आहे. ठीक आहे, सतीश धवन स्पेस सेंटर. लॉन्च व्हेकल पण आपलं आहे GSLV Mac 2 जे आहे हे लॉन्च व्हेकल आहे, जे इस्रोचं आपलं लॉन्च व्हेकल आहे, त्यामधून हा सॅटेलाइट लॉन्च केला जाणार आहे. कुठे लॉन्च केला जाणार आहे, कारण आपण जेव्हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये ह्याबद्दल वाचतो बेसिक्समध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्बिट असतात. मग त्यामध्ये लो अर्थ ऑर्बिट आहे, मीडियम अर्थ ऑर्बिट आहे, जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे, अजून एक प्रकारचे ऑर्बिट असते त्याला म्हणतात SSPO. म्हणजे काय, सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट. तर या सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट मध्ये हे जे सॅटेलाइट आहे, निसार सॅटेलाइट ज्याला आपण म्हणतोय, तो लॉन्च केला जाणार आहे. ठीक आहे, आता नासा त्यांच्या व्हिडिओजमध्ये त्यांनी नायसर असं त्याला प्रोनाउन्स केलेलं आहे, नायसर किंवा निसार देखील आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, SSPO ही ऑर्बिट आहे. आता याची खासियत काय, वाय वी नीड सच काइंड ऑफ सॅटेलाइट. ऑलरेडी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट काय कमी आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहेत, तर तरी देखील याची गरज का बरं आहे, कारण यामध्ये आपण जर बघितलं तर ड्युअल बँड रडार वापरला जातो. ड्युअल बँड रडार म्हणजे 2 बँड्स आहेत, एक आहे एल बँड रडार आहे आणि एक S बँड रडार आहे. आता दोन्हीची खासियत वेगवेगळी आहे, म्हणजे वेगवेगळे जे सरफेसेस आहेत ते यामध्ये ऑब्झर्व केले जाऊ शकतात एल बँड आणि एस बँड. त्याबद्दल थोड्या नंतर आपण बोलू. पण ड्युअल बँड रडार आहे त्यामुळे एक मायनर लेवलवरती, प्रिसाइज लेवलवरती या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जाऊ शकतात. तो एक याचा एक तर बेनिफिट आहे. त्यासोबतच अशा प्रकारचे जे रडार आहेत याची खासियत काय की ते सॅटेलाइट तर पार म्हणजे आपल्या पृथ्वीच्या बाहेर आहेत, पण पृथ्वीच्या आतमधल्या गोष्टी जर बघायच्या असतील तर मध्ये होऊ शकेल की घनदाट जंगल असेल किंवा मध्ये एकदम ढग आले असतील, तर मग त्यामुळे काय होत राहते, जनरली या सॅटेलाइट बेस्ड टेक्नॉलॉजीचं हे ड्रॉबॅक राहते किंवा ते मध्ये क्लाउड्स जर आले तर तेवढी विजिबिलिटी राहत नाही. बट इथे जर आपण बघितलं तर दिस काइंड ऑफ सॅटेलाइट, निसार सॅटेलाइट, इट विल बी एबल टू सी थ्रू क्लाउड्स, इट विल बी एबल टू सी थ्रू स्मोक ऑल्सो. धूर वगैरे कुठे असेल त्यातूनही बघितलं जाऊ शकेल. इव्हन जर घनदाट जंगल असेल तरी देखील हे ऑब्झर्व करता येऊ शकेल. मग दिवस म्हणा रात्र म्हणा कधीही तुम्हाला पृथ्वीचा सरफेस ऑल वेदर कंडिशन्स मध्ये ऑब्झर्व करता येणार आहे. आणि यामध्ये अजून एक जे इस्रोच्या वेबसाईटवरती सांगितलेलं आहे की निसार विल मॅप द एंटायर ग्लोब इन 12 days. महत्वाचं काय, 12 दिवसामध्ये पूर्ण जगाचा नकाशा तयार करू शकते. हे 2D म्हणा किंवा 3D म्हणा कोणत्याही फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस निसार सॅटेलाइट. खर्च जर म्हणलं तर जवळपास $1.5 बिलियन एवढा त्याचा खर्च आहे आणि दिस इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट टिल डेट. ठीक आहे, आतापर्यंत सगळ्यात महाग अशा प्रकारचा हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. आता हे किती काळासाठी त्या ऑर्बिटमध्ये तो राहणार आहे, हा जो निसार सॅटेलाइट आहे, तर इथे जे प्लॅन्ड मिशन लाईफ टाइम आहे ते 3 वर्षाचं आहे, म्हणजे इथून पुढे 3 वर्ष तो राहणार आहे. पण त्याचं जे डिझाईन केलेले वेगवेगळे कंपोनंट ते अशा हिशोबाने केलेले आहेत की त्यांचं डिझाईन लाईफ टाइम कमीत कमी 5 वर्षाचा आहे. म्हणजे होऊ शकेल की जो प्लॅन्ड लाईफ टाइम आहे त्याला एक्सटेंड केलं जाऊ शकेल 5 वर्षापर्यंत. सो तो पण एक भाग इथे आपल्याला बघायला मिळतो. अगेन यामध्ये एक जे म्हणलं गेलेलं आहे की हा जो सॅटेलाइट आहे, सॅटेलाइट म्हणल्यावरती डेटा तो सेंड करणार आहे. तर मग तो जो डेटा आहे तो काही तासांमध्ये, जसा पृथ्वीवरती तो डेटा आला, within few hours this will be freely available to all users typically within a few hours. ते पण तिथे सांगितलं गेलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या पूर्ण डिस्कशन मधला किंवा हाऊ डज निसार वर्क, हे कसं काम करते. आता इथे सगळ्यात पहिले तर आपल्याला हे ड्युअल बँड रडार आपण म्हणलं, म्हणजे इथे जर आपण बघितलं तर ड्युअल बँड रडार आहे, ड्युअल बँड रडार आहेत. ठीक आहे, मग एल बँड आहे आणि एस बँड आहे, हे 2 रडार आहेत, 2 रडारचे प्रकार आहेत. आता इथे होतं काय की हा समजा आपला पृथ्वीचा सरफेस आहे, हे आपलं ॲटमॉस्फिअर आहे आणि समजा इथे तो सॅटेलाइट आहे, इथे तो सॅटेलाइट आहे. आता हा सॅटेलाइट काय करणार आहे, समजा हा निसार सॅटेलाइट आहे आपला. आता निसार सॅटेलाइट काय करणार आहे, आपला हा जो पृथ्वीचा सरफेस आहे इथे तो वेव्स पाठवणार आहे. कोणत्या वेव्ह पाठवणार, रेडिओ वेव्ह पाठवणार, रेडिओ वेव्ह पाठवणार. आता ह्या ज्या रेडिओ वेव्ह आहेत या दोन प्रकारच्या वेव्हलेंथ मधल्या वेव्ह आहेत, एल बँड आणि एस बँड. ठीक आहे, 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेंथ मधल्या वेव्ह आहेत. मग या वेव्ह ज्या आहेत त्या इथे हिट करणार पृथ्वीच्या सरफेसवर आणि इथून परत त्या जाणार आहेत कुठे, पुन्हा
त्या सॅटेलाइटमध्ये. आता नेमका या सगळ्या प्रोसेसमध्ये किती टाइम लागतोय, राईट, टाइम किती कंझ्युम होतोय, त्या हिशोबाने इथे काय होणार आहे तर या सॅटेलाइटमध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचा वापर करून इथे 2D आणि 3D अशा प्रकारचे मॅप क्रिएट केले जातील आणि ते मॅप आपल्याला पाठवले जातील. म्हणजे थोडक्यात इथून काय करणार ते असं खचाखच फोटोनी काढणार आहे, तर हे प्रॉपर ते सगळा डेटा पाठवत राहतील घेत राहतील आणि त्यानंतर ते 2D आणि 3D मॅप तयार करणार आहेत. आणि हे करण्यासाठी हे दोन प्रकारचे रडार्स वापरणार आहेत. त्याचं नाव आहे एल बँड आणि एस बँड रडार. ठीक आहे, आता इथे याबद्दल माहिती दिलेली आहे. पहिले तर काय, हे कुठे जाणार आहे, सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट जे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 747 किलोमीटर अंतरावरती आहे. ठीक आहे, हा पहिला मुद्दा. त्यानंतर एल बँड आणि एस बँड या दोन रडारचं नेमकं खासियत काय. एल बँड रडार जे आहेत ते बेसिकली 1.257 गिगाहर्ट्झ एवढ्या फ्रिक्वेन्सीला चालतील आणि दिस विल यूज लॉंगर वेवलेंथ रेडिओ वेव्स. महत्वाचं काय, रेडिओ वेव्स वापरले जातील टू ट्रॅक चेंजेस अंडर थिक फॉरेस्ट अँड सॉइल अँड डिफॉर्मेशन्स ऑन दी ग्राउंड. म्हणजे एकतर घनदाट जंगल, माती, त्यानंतर जमिनीमध्ये जे काही बदल होत आहेत त्या सगळ्या गोष्टींना ट्रॅक करण्याचं काम हे एल बँड सिंथेटिक अपर्चर रडार करतील. आणि एस बँड सिंथेटिक अपर्चर रडार काय करतील, ज्यांची फ्रिक्वेन्सी 3.2 गिगाहर्ट्झ असणार आहे. तर यामध्ये शॉर्ट वेवलेंथ रेडिओ वेव्स तिथे वापरले जातील टू कॅप्चर दी सरफेस डिटेल्स. म्हणजे छोटे छोटे जे पृष्ठभागावरचे जे डिटेल आहेत, मग त्यामध्ये आपण म्हणलं की त्या जमिनीवरती कोणत्या प्रकारचे पिकं घेतले गेलेले आहेत किंवा त्या जमिनीमध्ये किती पाणी आहे, वॉटर सरफेस किती एरियामध्ये पसरलेले आहेत, पाणी कसं आहे, डेप्थ किती आहे. सो या गोष्टी ज्या आहेत या एस बँड सिंथेटिक अपर्चर रडारनी तिथे डिटेक्ट होतील. म्हणजे एल बँड आणि एस बँड या दोन्हीही रडार्सचं आपापलं एक इंडिव्हिज्युअल फीचर तिथे आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, आता हे कशा पद्धतीने बनवलं गेलेलं होतं. मग यामध्ये आपण आधी बोललो की इस्रो कडून काय झालेलं होतं, I3K नावाचं स्पेसक्राफ्ट बस पाठवलं गेलेलं आहे. स्पेसक्राफ्ट बस त्याला म्हणतात, जे अशा प्रकारचं असते I3K स्पेसक्राफ्ट बस. आणि याच्यामध्ये मग वेगवेगळे सगळे इन्स्ट्रुमेंट बसवले जाणार. ठीक आहे, एक प्लॅटफॉर्म आहे तो. ठीक आहे, दिस इज द प्लॅटफॉर्म दॅट हाउसेस कंट्रोल्स टू हँडल कमांड अँड डेटा, प्रोपल्जन अँड ॲटिट्यूड प्लस 4 किलोवॉट ऑफ सोलार पॉवर ऑल्सो. मग या बसमध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळेल की अल्टिट्यूड वगैरे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी किती अल्टिट्यूडवर सध्या ती जागा आहे, या सगळ्या गोष्टी यामधून तुम्हाला काय करता येतील, ट्रॅक करता येतील. प्लस दोन्ही साईडला 4 किलोवॉट एवढी पॉवर जनरेट होईल असे सोलार पॅनल पण या स्पेसक्राफ्ट बसवरती तिथे राहतात. ठीक आहे, सो हे आपल्याकडून गेलेलं आहे, इस्रो कडून हा भाग गेलेला आहे. त्यासोबतच जे एस बँड वाले सिंथेटिक अपर्चर रडार आहेत, एस बँड सिंथेटिक अपर्चर रडार हे देखील इस्रो कडून पाठवले गेलेले आहेत. इव्हन लॉन्चिंग आपल्याकडूनच होते. ऑन दी अदर साइड नासा मधून जेट प्रोपल्जन लॅबोरेटरी आहे त्यांची, JPL म्हणतात. आता ही जी लॅबोरेटरी आहे यामध्ये सगळे रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट यांनी बनवलेले आहेत. त्यानंतर अँटिना जो आहे, जो भला मोठा वरती अँटिना राहणार आहे तो यांनी बनवलेला आहे. त्यानंतर 9 मीटर कार्बन कंपोजिट बूम हा एक त्यांचा इन्स्ट्रुमेंट आहे, ते पण त्यांनी बनवलेलं आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या रडारला कॅरी करतायत ते इन्स्ट्रुमेंट नासा कडून बनवले गेलेले. म्हणजे इस्रोनी यामध्ये काही भाग दिलेला आहे, नासानी काही भाग दिलेला आहे आणि याचं लॉन्चिंग इंडियाच्या लॉन्च साइट वरून तिथे केलं जाणार आहे. तर असा हा पूर्ण सॅटेलाइट आहे, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार असं नाव आहे. आणि या सगळ्या झाल्या याबद्दलच्या बेसिक गोष्टी. ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. बेसिक आपल्याला प्रिलिम्स सारख्या MCQ परीक्षांमध्ये ते विचारलं जाऊ शकते आणि ओव्हरऑल पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, देन आपलं हे जे काही डिस्कशन होतं याबद्दलचे PDF जे आहेत ते तुम्हाला या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतात. त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपलं ॲप आहे ते ॲपही डाउनलोड करून ठेवा, त्यामधून तुम्हाला आपल्या इनिशिएटिव्ह बद्दलची माहिती मिळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, काही अपडेट लगेच मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, बाकी इथे नंबर दिलेला आहे, खाली स्क्रोल पण होतोय नंबर, त्यावरूनही तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे, सो आता आपण इथे थांबू. करंट कनेक्टच्या अशाच पुढच्या एपिसोड्समध्ये आपण अशा इंटरेस्टिंग गोष्टी डिस्कस करत राहू. थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.